चित्रपटाची सुरुवात उत्तर इराकमधील एका हट्रा नावाच्या प्राचीन शहराच्या उत्खनापासून होते. बरेच कामगार त्या ठिकाणी खोदकाम करताना आपणास दिसतात. फादर मेरिन जे एक आर्किओलॉजिस्ट म्हणजेच पुरातत्व शास्त्रज्ञ आहेत, ते या साईटचं काम लीड करत आहेत. काम करत असताना एक मुलगा त्यांना येऊन सांगतो की काही विचित्र गोष्टी मिळाल्या आहेत. फादर मेरिन त्या ठिकाणी पोहोचतात तेव्हा त्यांना मिळालेल्या गोष्टीत नाण्याच्या आकाराचे एक लॉकेट दिसतं, जे सेंट जोसेफचे असते. ते लॉकेट त्या ठिकाणी आहे म्हणजेच काहीतरी सैतानी किंवा डिमनच्या संबंधित गोष्टी तिथे आहेत असे त्यांना वाटते. कारण पूर्वी ते लॉकेट कॅथलिक चर्चचे फादर गळ्यात घालत असत, जे कदाचित एक्झॉर्सिझम परफॉर्म करत असत. फादर मेरिनना हे सर्व माहीत असतं, म्हणून जेव्हा ते सेंट जोसेफचे लॉकेट बघतात तेव्हा त्यांना कळून चुकते की जवळच सैतानाची काही गोष्ट असायला हवी. ते त्या बिळात खरवडतात तेव्हा अपेक्षेप्रमाणे त्यांना पेझुजू सैतानाचे लॉकेट मिळते. दुसऱ्या दिवशी मिळालेल्या गोष्टींचा अभ्यास करत असताना त्यांना लॅमेस्टू सैतानाच्या संबंधित काही गोष्टी मिळतात. एकाच साईटवर दोन परस्पर विरोधी सैतानांच्या गोष्टी मिळाल्याने ते आश्चर्यचकित होतात. तेव्हा त्यांचा सहकारी त्यांना सांगतो, लॅमेस्टू हा असा सैतान आहे जो लहान मुलांना पजेस करून त्यांच्या आईला नुकसान पोहोचवतो आणि नंतर त्या मुलांच्या आत्म्यावर कब्जा करून तो त्यांचं रक्त पितो. इराकच्या त्या भागात पूर्वी लोक लमॅस्टूपासून आपल्या मुलांना वाचवण्यासाठी लमॅस्टूचा सर्वात मोठा दुश्मन पेझुजू याचा सहारा घेत असत. पेझुजू हा सुद्धा एक मोठा सैतान आहे. तो उन्हाळ्यात सुका दुष्काळ आणतो व पावसाळ्यात जेव्हा पिकं येतात तेव्हा टोळधाड आणतो. हे करोडो टोळ सर्व पीक फस्त करतात, त्यामुळे लोक उपाशी मरतात. तेव्हा लोक या गोष्टींपासून वाचण्यासाठी एक सोपा आणि परिणामकारक उपाय योजतात. ते दोन्ही सैतानाच्या गोष्टी एकत्र ठेवतात, ज्यामुळे ते दोन्ही सैतान आपापसात लढत बसतात व लोकांचे त्यांच्यापासून संरक्षण होते. दुसऱ्या दिवशी फादर मेरिन साईटवर अशा ठिकाणी पोचतात जिथे पेझुजूचा मोठा पुतळा असतो. जवळच दोन जंगली कुत्रे आपापसात लढाई करत असताना आपल्याला दिसतात, जे लमॅस्टू व पेझुजूचे प्रतिनिधित्व करत असल्याचे आपल्याला कळून येते. त्याचा अर्थ दोन सैतान एकमेकाशी लढत आहेत. फादर मेरिन पेझुजूच्या पुतळ्यासमोर उभे राहतात, जणू ते एकमेकाशी संवाद साधत आहेत की आज नाही तर उद्या आपली भेट होणार आहे. आता आपल्याला जॉर्ज टाउन हे शहर दिसते. आपल्याला क्रिस मॅकनील दिसते, जी एक ॲक्ट्रेस आहे. ती आपल्या 12 वर्षाची मुलगी रेगनसह तिथे एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी आली आहे. तिने एक घर रेंटवर घेतले आहे. क्रिस आपल्या पतीपासून वेगळी राहते व ती एक सिंगल मदर आहे. एके रात्री तिला घराच्या माळ्यावरून काही विचित्र आवाज ऐकायला येतात. तिला वाटते तिथे उंदीर आहेत. ती केअरटेकरला त्यांचा बंदोबस्त करायला सांगते. नंतर ती आपल्याला लोकेशनच्या शूटिंगमध्ये व्यस्त असलेली दिसते. त्या चित्रपटाचा दिग्दर्शक बर्क हा क्रिसच्या क्लोज आहे. क्रिस आपली मुलगी रेगनच्या पण खूप क्लोज असते व तिच्यावर खूप प्रेम करत असते. दोघांमध्ये एक मैत्रीचं नातं आहे. एके दिवशी शूटिंगवरून घरी परत आल्यावर रेगन तिला एक VEG बोर्ड दाखवते. VEG बोर्ड तो असतो ज्याच्या साहाय्याने मृतात्म्यांशी संवाद साधला जातो. क्रिस तिला विचारते की हा बोर्ड तिला कुठे मिळाला, तेव्हा ती सांगते की तो तिला तळघरात एका कपाटात मिळाला. क्रिस तिला सांगते की हा खेळ एकट्याने खेळत नाहीत. तेव्हा रेगन तिला सांगते की ती हा खेळ कॅप्टन हाउडी या काल्पनिक व्यक्तीशी खेळते. क्रिस ही गोष्ट सिरियसली घेत नाही. ती रेगनला सांगते की आपण दोघी पण खेळू, पण ती जशी खेळण्यासाठी बोर्डचा पॉइंटर उचलायला जाते तो तिच्यापासून दूर जातो. क्रिस मजेत तिला सांगते की कदाचित तुला माझ्याबरोबर खेळायचं नाही. तेव्हा रेगन तिला सांगते की मला नाही तर कॅप्टन हाउडीला तुझ्याबरोबर खेळायचं नाही. क्रिसला वाटते रेगन तिची मस्करी करत आहे. रात्री क्रिस झोपली असताना तिला कोणाचा तरी कॉल येतो. तो दुसऱ्या दिवशी होणाऱ्या शूटिंगच्या संदर्भात असतो. कॉल संपल्यावर क्रिसचे लक्ष बेडवर जाते तर तिला तिथे रेगन तिच्या जवळ झोपलेली दिसते. क्रिस तिला विचारते की ती इथे तिच्या बेडवर काय करत आहे, स्वतःच्या खोलीत का नाही झोपत. रेगन तिला सांगते की तिचा बेड खूप जोराने हलत होता, त्यामुळे ती तिथे झोपू शकत नाही. क्रिस जेव्हा बाहेर येते तेव्हा तिला परत माळ्यावरून ते विचित्र आवाज ऐकायला येतात. ती कालजवळ कंप्लेंट करते की अजून माळ्यावर उंदीर असावेत, पण तो सांगतो माळ्यावर एकही उंदीर नाही. दुसऱ्या दिवशी क्रिस रेगनला चेकिंगसाठी हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते. तिथे रेगन डॉक्टरबरोबर उद्धटपणा करते. डॉक्टर हॅरॉल्ड क्रिसला सांगतात की तिला नर्वसनेसचा प्रॉब्लेम आहे. पुढे हा प्रॉब्लेम डिप्रेशनमध्ये बदलू शकतो, पण क्रिस त्यांना सांगते की रेगनला काही प्रॉब्लेम नाही. डॉक्टर हॅरॉल्ड तिला सांगतात की ब्रोकन फॅमिलीतील मुलांना असा प्रॉब्लेम असतो. रेगन आपल्या वडिलांना कदाचित मिस करत असावी. आता आपण चित्रपटातील दुसऱ्या मुख्य कॅरेक्टरकडे वळू, ज्याचे नाव फादर डिमियन करास असे आहे. डिमियन आपल्या आईवर खूप प्रेम करतो. ती आता खूप म्हातारी झाली आहे.
डेमियनची आर्थिक स्थिती पण फारशी चांगली नाही. त्याच्या आईला त्याच्याबरोबर राहायचे आहे, पण ते शक्य नाही. आता आजारपणामुळे त्याच्या आईला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेले आहे. असे आपल्या मुलाशिवाय एकाकी मरण तिला नको आहे, पण डेमियन तिला घरी नेऊ शकत नाही. त्यामुळे ती त्याही अवस्थेत त्याच्यावर नाराज आहे. डेमियनला आपल्या आईला चांगल्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी न्यायचं आहे, पण पैशाअभावी ते शक्य नाही. शेवटी त्याच्या आईचं निधन होतं व तो ही गोष्ट मनाला खूप लावून घेतो. त्याला वाटतं की आपण आपल्या आईसाठी काहीही करू शकलो नाही. रात्री रेगन आईला विचारते की ती बर्कवर प्रेम करते का, कारण रेगनला कुठेतरी वाटत असतं की तिच्या आईने दुसऱ्या कोणाशी लग्न करू नये, तिच्या वडिलांची जागा कोणी घेऊ नये. ती मनातल्या मनात कुठेतरी बर्कचा तिरस्कार करायला लागलेली असते. एके रात्री क्रिस आपल्या घरी पार्टी ठेवते, ज्यात तिच्या फिल्मच्या रिलेटेड काही लोक आलेले असतात. पार्टी चालू असताना अचानक रेगन तिथे येते व बर्कला सांगते की त्याचा मृत्यू या घराच्या वरच्या खोलीत होणार आहे. इतके बोलून ती तिथेच युरिन करते. ते बघून सर्व लोक स्तब्ध होतात, तर क्रिस या सर्व प्रकाराने लज्जित होते. ती लोकांना सांगते की रेगन आजारी आहे. क्रिस रेगनला बाथ घालून तिला तिच्या बेडवर झोपवते, पण ती जशी त्या खोलीतून बाहेर पडते तिच्या कानावर रेगनच्या किंचाळण्याचे आवाज येतात. ती रूममध्ये येते व आतला प्रकार बघून शॉक होते. रेगनचा पलंग जोरजोराने हलत असतो. आता क्रिस बेडवर जाऊन रेगनला पकडते, पण पलंग जोराने हलतच राहतो. तिला कळत नाही नक्की हे काय होतंय. दुसऱ्या दिवशी क्रिस रेगनला डॉक्टरकडे घेऊन जाते. तिथे डॉक्टर तिच्या बऱ्याच टेस्ट करतात, पण सर्व टेस्ट नॉर्मल येतात. आता दिवसेंदिवस रेगनची तब्येत बिघडत जाते. एके दिवशी डॉक्टरच्या समोरच रेगनचा बेड हलायला लागतो व तो वर खाली आपटला जात असतो. ती जोराने मदतीसाठी ओरडत असते. अचानक तिच्या डोळ्याची बुबुळं वरती जातात व ती विचित्र आवाज काढू लागते. डॉक्टर तिला बघायला जातात, पण ती डॉक्टरांनाच मारते. डॉक्टर हॅरॉल्ड तिला झोपेचं इंजेक्शन देऊन झोपवतात. आता डॉक्टर तिच्या आणखीन काही टेस्ट करतात, पण त्या सर्व नॉर्मल येतात. रात्री क्रिस जेव्हा घरी येते तेव्हा तिला घरी कोणाचा तरी वावर जाणवतो. ती रेगनच्या खोलीत येते तेव्हा तिथूनची एक खिडकी उघडी असल्याचे तिला आढळते. तिला आयाचा राग येतो. ती आयावर रेगनला एकटं सोडून गेल्याबद्दल रागावते. तेव्हा ती सांगते की घरी बर्क आला होता. तो रेगनच्या खोलीत तिच्यावर नजर ठेवत होता. इतक्यात डोअरबेल वाजते. क्रिस दरवाजा उघडते तर त्यांच्या युनिटमधला एक माणूस असतो. तो क्रिसला सांगतो की बर्कचा अपघाती मृत्यू झाला आहे. तो तुझ्या घराच्या बाजूच्या पायऱ्यांवरून सरळ खाली पडला. त्याची मान तुटून पूर्णपणे उलटी झाली होती व तो मेला. क्रिसला वाटतं की बर्क कदाचित जास्त दारू प्यायल्यामुळे तो पायऱ्यावरून खाली पडला, पण इथे आपल्याला कळतं की रेगनच्या मनात बर्कविषयी आधीच राग होता व तिच्या शरीराला पजेस केलेल्या त्या पिशाच्याने बर्कला खिडकीतून खाली फेकले, ज्यामुळे त्याची मान मोडून मृत्यू झाला. म्हणूनच क्रिस जेव्हा रेगनच्या खोलीत आली तेव्हा तेथील खिडकी उघडी होती. आता क्रिसला रडू कोसळतं, पण इतक्यात रेगन जिन्यावरून उलटी खाली उतरत येते. ते भयान दृश्य बघून क्रिस बरोबर आपण पण शॉक होतो. क्रिस हे सर्व बघून घाबरते. आता डॉक्टर सायकॅट्रिस्टच्या साहाय्याने हिप्नोटिक थेरपीचा वापर करायचं ठरवतात. हिप्नोसिस्ट तिला संमोहित करतो. तो तिला विचारतो की तुझ्या शरीरात कोणाचा वास आहे का? रेगन हो म्हणते. आता हिप्नोसिस्ट तिच्या शरीरातील त्या अस्तित्वाला प्रश्न विचारतात. आता रेगनचा आवाज बदलतो. ती गुरगुरायला लागते व हिप्नोसिस्टवरच हल्ला करते. आपल्याला कळतं की रेगनला कोणा पिशाच्याने पछाडलं आहे. दुसरीकडे इन्स्पेक्टर विलियम डेमियनला बर्कच्या हत्येसंदर्भात भेटायला येतो, कारण त्याच्या मते बर्कचा मृत्यू ज्या प्रकारे मान उलटी मोडून झाला तो सर्व ब्लॅक मॅजिकचा प्रकार दिसत होता व डेमियन चर्चचा फादर असल्यामुळे तो त्याचा सल्ला घेण्यासाठी आला होता. डेमियन त्याला मदत करण्याचे आश्वासन देतो. इथे सर्व डॉक्टर मीटिंग घेतात, कारण रेगनच्या सर्व टेस्ट नॉर्मल आलेले असतात. ते क्रिसला सल्ला देतात की रेगनला मेंटल हॉस्पिटलमध्ये पाठवावे, पण क्रिस या गोष्टीला तयार होत नाही. तिथे असलेला एक डॉक्टर क्रिसला रेगनवर एक्झॉर्सिझमचा प्रयोग करायला सांगतो. एक्झॉर्सिझम म्हणजे आपल्याला माहीत असेलच, माणसाच्या शरीरावर कब्जा केलेल्या आत्म्याला धर्मग्रंथांचे पठण व काही रिच्युअल करून बाहेर काढले जाते. क्रिस धार्मिक नसल्या कारणाने तिचा जादूटोण्यावर विश्वास नाही, पण एक शेवटचा ऑप्शन म्हणून ती तो विचार मनात ठेवते. इथे तपास करत असताना विलियमला पायऱ्यांच्या तळाशी शिल्प मिळते. तो आता त्या पायऱ्यांना लागून असलेल्या क्रिसच्या घरात चौकशीसाठी येतो, कारण त्या रात्री बर्क रेगनच्या खोलीत होता व विलियमला वाटतं त्या रात्री तो तिच्या खिडकीतून खाली फेकला गेला. पण हे सर्व रेगनसारख्या लहान मुलीला करणे शक्य नाही. हे कोणा ताकदवर व्यक्तीचे काम आहे. त्याचे ते बोलणे ऐकून क्रिस टेन्शनमध्ये येते. विलियम गेल्यानंतर क्रिसला रेगनच्या खोलीतून जोरजोराने ओरडण्याचे आवाज ऐकायला येतात. ती जेव्हा तिच्या खोलीत जाते तेव्हा तो प्रकार बघून तिला धडकी भरते.
खोलीतील सर्व वस्तू इथे तिथे उडत असतात व रेगनच्या तोंडून कोणा सैतानाचा आवाज येत असतो व रेगन आपल्या हाताने आपल्या प्रायव्हेट पार्टना इजा करत असते. क्रिस तिला मदत करायला जाते तेव्हा ती क्रिसला पण मारते. आता रेगनचे डोके पूर्ण उलट फिरतं. तिच्या शरीरातील सैतान क्रिसला बर्कच्या आवाजात सांगतो, तुझ्या मुलीनेच मला मारले आहे. हा सर्व प्रकार बघून आता क्रिसलाही जाणवतं की रेगनच्या शरीरात कोणा अमानवी शक्तीचा संचार आहे. आता क्रिस आपला उरलेला शेवटचा ऑप्शन वापरायचं ठरवते. ती फादर डेमियनला जाऊन भेटते, ज्याचे नाव तिच्या एका मित्राने रेकमेंड केलेलं असतं. ती डेमियनला आतापर्यंत घडलेला सर्व प्रकार सांगते. ती डेमियनला एक्झॉर्सिझम करण्याबद्दल विचारते. तो सांगतो अशा पद्धती आता अस्तित्वात नाहीत. डेमियनला तिच्या बोलण्यावर विश्वास असतो, पण तो तिची मदत करायला असमर्थपणा दाखवतो. तो सांगतो अशा गोष्टींना चर्च परमिशन देत नाही. पण शेवटी क्रिसची हालत बघून तो रेगनला बघायला तयार होतो. तो क्रिसच्या घरी येऊन रेगनच्या खोलीत जातो. आता रेगनची अवस्था भयावह असते. डेमियन तिच्याशी संवाद साधायला जातो तर रेगनच्या शरीरातील तो सैतान त्याला सांगतो, मी सैतान नाही, राक्षस आहे. म्हणजेच मी डिमन नाही, डेव्हिल आहे. आता तो डेमियनशी त्याच्या आईबद्दल बोलतो, ज्यामुळे डेमियन अस्वस्थ होतो. डेमियन त्याला आपल्या आईचे लग्नाआधीचे नाव विचारतो, ज्यावर रेगन त्याच्यावर हिरवी उलटी करते, जे पजेसचे लक्षण असते. इथे आपल्याला कळते की डिमन डेमियनच्या मनातील विचार ओळखत होता, जे डेमियनला चांगले ठाऊक होते. म्हणून त्याने आपल्या मनातून आपल्या आईचा विचार काढला, ज्यामुळे रेगनच्या शरीरातील सैतानाला त्याच्या आईचे लग्नाआधीचे नाव ओळखता आले नाही. एक्झॉर्सिझम करण्यासाठी चर्चला ठोस पुरावे द्यावे लागतात. त्यासाठी डेमियनला काही गोष्टी करणे गरजेचे असते. आता डेमियन रेगनच्या अंगावर होली वॉटर टाकतो, ज्यामुळे ती वेदनेने किंचाळते व वेगवेगळ्या भाषेत बोलते. पण त्या गोष्टीचे डेमियनला आश्चर्य वाटते, कारण होली वॉटर सांगून त्याने जे पाणी रेगनवर शिंपडलेले असते ते साधे नळाचे पाणी असते. अर्थात त्याच्या मते रेगनला कोणी सैतानाने पछाडले नसून ती मानसिक रुग्ण आहे. तो क्रिसला सांगतो की रेगनला चांगल्या डॉक्टरला दाखव. त्याचे बोलणे ऐकून क्रिस त्याला सांगते की रेगननेच बर्कला मारले आहे, जे एका साधारण लहान मुलीला शक्य नाही. रेगनचे बोलणे डेमियनने रेकॉर्ड केलेले असते. ते तो एका एक्सपर्टला ऐकवतो. तो एक्सपर्ट त्याला सांगतो ते साधे इंग्लिश आहे, जे ती उलटं बोलत आहे. त्या बोलण्यात ती फादर मेरीनचा उल्लेख करते आणि त्याला घाबरत असल्याचे सांगते. इथे डेमियन चकित होतो. त्याला कळते की रेगन मानसिक रुग्ण नाही, तर तिला सैतानानेच पजेस केले आहे व आपल्यावर एक्झॉर्सिझम होऊ नये म्हणून ती आपण मानसिक रुग्ण असल्याचे भासवत आहे. इतक्यात डेमियनला क्रिसचा फोन येतो. तो ताबडतोब तिच्या घरी पोहोचतो. तो जेव्हा रेगनचे पोट बघतो तेव्हा त्यावर हेल्प मी हे शब्द उमटलेले दिसतात. आता डेमियनला विश्वास बसतो की रेगनला कोणा हुशार आणि शक्तिशाली सैतानाने पछाडलेले आहे. डेमियन चर्चच्या ऑथॉरिटीजना भेटून एक्झॉर्सिझमची परमिशन मागतो, पण चर्चला या गोष्टीसाठी एक्सपर्ट हवा असतो. डेमियनने सांगितलेली रेगनची केस चर्च सिरियसली घेतात व यासाठी फादर मेरीनची मदत घ्यायचं ठरवतात. फादर मेरीन तेच आहेत जे आपल्याला चित्रपटाच्या सुरुवातीला दिसले होते. फादर मेरीन क्रिसच्या घरी पोचतात. त्यांची चाहूल रेगनच्या शरीरात असलेल्या सैतानाला लागते. तो मोठ्याने ओरडतो. ते लगेच एक्झॉर्सिझम चालू करायचं ठरवतात. फादर मेरीन डेमियनला तयारी करायला सांगतात. ते डेमियनला सांगतात की एक्झॉर्सिझम चालू असताना सैतानाच्या बोलण्यात येऊ नको, कारण डिमन म्हणजे सैतान हे पक्के खोटारडे असतात. फादर मेरीन डेमियनसह रेगनच्या रूममध्ये येतात. रेगनला बेडला बांधलेले असते, कारण एक्झॉर्सिझमच्या दरम्यान विक्टीम अनियंत्रित होतो. तर फादर मेरीन जसे एक्झॉर्सिझम चालू करतात, रेगनच्या आतील सैतान त्यांना घाणेरड्या शिव्या देऊ लागतो. तो त्यांच्या चेहऱ्यावर थुकतो. आता डेमियन सुद्धा फादर मेरीनना जुन्या रोमन रिच्युअल ग्रंथाच्या ओळी बोलण्यात मदत करू लागतो. त्यांचे पठण चालू असताना रेगनचा पलंग वर उचलला जातो. आपल्याला मध्येच त्या सैतानाचा चेहरा सुद्धा दिसतो. आता रूमच्या छताला तडे जाऊ लागतात. रेगनच्या आतील सैतान त्यांना सांगतो की तो डेव्हिल आहे, डिमन नाही. तो तसे खोटे बोलत असतो, कारण जर त्याचे खरे नाव कळाले तर त्यावर कंट्रोल करणे सोपे जाईल. आता रेगनच्या आतील सैतान आक्रमक होतो. रेगनच्या हाताला लावलेल्या पट्ट्या तुटायला लागतात आणि रेगन हवेत उचलली जाते. ते जसे तिच्या अंगावर होली वॉटर टाकून क्राइस्टचा आदेश बोलू लागतात, रेगनच्या आतील सैतान थोडा थंड पडतो. पण दुसऱ्याच क्षणी तो डेमियनवर हल्ला करतो. आता तो सैतान आपले खरे अस्तित्व दाखवतो. तो पेजुजू सैतान असल्याचे फादर मेरीनना कळून येते. आता रेगनच्या आतील सैतान डेमियनच्या आईचा आवाज काढायला लागतो. तो डेमियनला तिच्या मृत्यूसाठी जबाबदार ठरवतो. त्यामुळे डेमियन तिच्यावर रागवतो
तो रेगनचे ते इमोशनल बोलणे ऐकून आतून तुटायला लागतो. ते बघून फादर मेरिन त्याला बाहेर थांबायला सांगतात, कारण डेमियनची ती कमजोरी तो सैतान त्यांच्या विरुद्ध वापरण्याचा प्रयत्न करू शकतो, ज्यामुळे सिच्युएशन आणखी खराब होऊ शकते. आता फादर मेरिन स्वतः एकटेच एक्झॉर्सिझम चालू ठेवतात. थोड्या वेळाने डेमियन रेगनच्या रूममध्ये येतो, तेव्हा त्याला फादर मेरिन मेलेले आढळतात आणि रेगन ते सर्व बघून हसत असते. हे सर्व बघून आता डेमियनला राग अनावर होतो. तो रेगनला मारायला लागतो व ओरडून तिच्या आतील सैतानाला आवाहन करतो की माझ्या शरीरात प्रवेश कर. डेमियनचा आक्रमकपणा बघून रेगन डेमियनच्या गळ्यातील सेंट जोसेफचे लॉकेट तोडून फेकते, कारण ते त्याच्या गळ्यात असेपर्यंत त्याच्या शरीरात प्रवेश करणे सैतानाला शक्य नसते. रेगनचा सेंट जोसेफच्या लॉकेटला स्पर्श झाल्याने तिच्या शरीरातील पेजुजू सैतान बाहेर पडतो. आता तो डेमियनच्या शरीरात प्रवेश करतो. त्या सैतानाला थांबवण्यासाठी फादर डेमियन स्वतःचे बलिदान देतो. तो उघड्या खिडकीतून स्वतःला बाहेर झोकून देतो. पायऱ्यांवरून खाली गडगडत जाऊन त्याचा मृत्यू होतो. तो आवाज ऐकून क्रिस रूममध्ये येते, तेव्हा तिला रेगनला सैतानापासून मुक्ती मिळाल्याचे दिसून येते. रेगन आता पहिल्यासारखी नॉर्मल झालेली असते. इन्स्पेक्टर विलियम सुद्धा तो प्रकार बघून स्तंभित होतो. खाली पडलेल्या डेमियन जवळ फादर जोसेफ डायर येतात. त्यांना अश्रू आवरत नाहीत. त्यांनीच डेमियनचे नाव क्रिसकडे रिकमेंड केलेले असते. दुसऱ्या दिवशी क्रिस रेगनसह तिथून निघण्याची तयारी करते. इतक्यात तिथे फादर जोसेफ येतात. क्रिस त्यांना सांगते की रेगन तिच्याबाबत घडलेलं सर्व काही विसरली आहे. जाण्यापूर्वी क्रिस फादर डायरना ते सेंट जोसेफचं लॉकेट देते, जे रेगनने डेमियनच्या गळ्यातून खेचलेलं असतं, कारण तिला वाटत असतं ती चर्चची प्रॉपर्टी आहे. पण फादर तिला ते परत करतात, जणू त्यांना सुचवायचं असतं की आता देवावर विश्वास ठेव. नंतर इन्स्पेक्टर विलियम फादर डायरशी मैत्री करतात, जणू त्याला आतून वाटतं की आता अशा घटना घडणारच आहेत आणि त्यांना त्यांच्या त्या तपासात फादर जोसेफ डायरची मदत होईल. चित्रपट इथे संपतो. आपल्याला जर असे आयकॉनिक हॉरर चित्रपट आवडत असतील तर आम्हाला जरूर कमेंटमध्ये कळवा. आम्ही आपल्यासाठी असेच चित्रपट घेऊन येत राहू. तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, पण बघायला विसरू नका. तर लवकरच भेटू नव्या चित्रपटासह.